लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी। मोहोळ मतदारसंघात मुख्यमंत्री लाडकी योजना आणि प्रधानमंत्री पीक विमा याबाबत सीएससी सेंटर्सवाल्याकडून आर्थिक लुबाडणूक होते। आपण त्याच्यावरती काय कारवाई करणार आहात का? त्याप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण जी आपली योजना आहे ती महाराष्ट्र राज्याने किंवा मुख्यमंत्री शिंदे साहेब, मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब व दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक चांगल्या प्रकारची योजना आणली आणि 28 जून रोजी अजितदादा पवार साहेबांनी जे अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना काढली ती फार चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरती एक गुणगौरव दादांचं केलं जातं आहे आणि प्रत्येक बहिणीला असं वाटतं की आपल्या भावाने आपल्याला एक ही भेटच दिलेली आहे आणि प्रत्येक गावामध्ये आपल्या आशा वर्कर असतील, अंगणवाडी सेविका असतील, ग्रामपंचायतीचे आपले डाटा ऑपरेटर असतील, या सर्वांच्या माध्यमातून आपण करतोय। डाटा ऑपरेटर जे तुमचे आहेत त्याच्यामध्ये जास्त विशेष काय अडचण वाटत नाही, परंतु पीक विम्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अडचण झाली। आजच आपल्याला औंढे गावचे जवळ 60-70 शेतकरी आले होते आणि ओरिएंटल कंपनीचं ते सुपरवायझर त्यांनाही बोललं होतं की लोक ओरिएंटल कंपनीचे सुपरवायझर पीक विमा उतरवण्यासाठी त्यांना चालना देतात, विमा उतरून घेतला जातो 1 रुपया शेतकऱ्याचा, परंतु उर्वरित सर्व रक्कम महाराष्ट्र शासन जमा करत असते। प्रत्यक्षरित्या ज्यावेळेस त्यांचं नुकसान झालेलं असते आणि त्यावेळेस जी नुकसान भरपाई देण्याच्या उद्देशाने ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन करतात ती शेतकऱ्यांना ऑनलाईनची सक्ती न करता त्यांना ऑफलाईनने सुद्धा अर्ज स्वीकारणे गरजेचे आहेत। पण या कंपन्या त्या पद्धतीने कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यास किंवा त्यांना साथ देण्यास तयार होत नाहीत, कारण जेवढे त्यांना तक्रारी कमी येतात तेवढा त्यांचा फायदा होतोय आणि तक्रारी जास्त आल्या तर त्यांना त्याचं नुकसान होते म्हणण्यापेक्षा त्यांना भरपाई द्यावी लागतील। परंतु आज मी परिस्थिती बघितल्यानंतर कृषी अधिकारी पवार साहेबांना सुद्धा बोलून घेतले, त्यांचे बसाटे का होते ते बचुटे का बसाटे होते त्यांचे सुपरवायझर होते, हे सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर विमा कंपनी ही शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्र शासनाला लुबाडत आहेत। वास्तविक पाहता जी आपली शासनाची अंमलबजावणी होते त्याच्यामधूनच फॉर्म भरून घेतले पाहिजे। जर एखादा सीएससी सेंटरला त्यांची जी नाममात्र फी आहे तेवढीच त्यांनी फी घेणं गरजेचं आहे। अशी जर तक्रार माझ्याकडे कुठं आली तर आपण नक्कीच त्यांच्यावर कारवाई करायला पाहत रहा लक्षवेध न्यूज चॅनल। आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।